Good morning. I am Pramod Tekale. I welcome to you all in this channel. Today we are going to start with a important topic in chemistry, that is the electrochemistry. Heading I have written electrochemistry. Now, what is electrochemistry? Electrochemistry, it is the branch of science, it is a branch of chemistry which deals with the relationship between chemical energy and electrical energy. थर्मोडायनामिक टॉपिक शिकलो आपण. थर्मोडायनामिक मध्ये काय बघितलं आपण? डिफरंट एनर्जीज हॅव नॅचरल टेंडन्सी टू गेट कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. वेगवेगळ्या एनर्जी बद्दल शिकलो. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण शिकलो की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जी इज नायदर क्रिएटेड nor destroyed, but one type of energy can be converted to other, and different conversions we have seen in that topic. Now this topic is related with only two types of energy. One is the chemical energy and other is the electrical energy. So what is electrochemistry? Electrochemistry, it is the branch of chemistry which deals with the relationship between electrical energy and chemical energy. See, electrical energy can be converted to chemical energy as well as chemical energy is also converted to electrical energy. आपण वेगवेगळे डिव्हाइसेस वापरतो. आपण मोबाईल चार्जिंगला लावतो. बऱ्याच इन्स्ट्रुमेंटला चार्जिंग करतो आपण. जेव्हा चार्जिंग करतो त्यावेळेला काय करतो आपण? इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय करतो. आणि इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय केली त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? त्याचं रूपांतर होतं केमिकल एनर्जीमध्ये. राईट? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी व्हेनेवर देयर इज चार्जिंग. आपल्याकडे इन्व्हर्टर पण असतं, आपण बघतो. इन्व्हर्टरचा दुहेरी काम करतं. जेव्हा आपण त्याला चार्जिंग करतो त्यावेळेला काय होतं? इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय करतो आपण. आणि व्हेन वी सप्लाय द इलेक्ट्रिकल एनर्जी, व्हॉट हॅपन? दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज स्टोर्ड इन टू दॅट सेल इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. राईट? आणि जेव्हा आपण ते वापरतो, बॅटरी ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला काय होतं? द स्टोर्ड केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर या टॉपिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल आपण बघणार आहोत. याला इलेक्ट्रोलायटिक सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल असं मानलं जातं. या सेलच्या सहाय्याने काय करतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी और केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिक. दोन्ही प्रकारचे कन्व्हर्शन कसे होतात हे आपल्याला बघायचंय. केमिकल टू इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल टू केमिकल. आणि असं होत असताना केमिकल रिॲक्शन काय होतात ते बघायचं. ओके. आता त्याचबरोबर या टॉपिकचा अजून एक महत्वाची गोष्ट कोणती आहे की या टॉपिकचा जो बेस आहे दॅट इज द रेडॉक्स रिॲक्शन. 11वीला आपण शिकलोय रेडॉक्स रिॲक्शन. द रेडॉक्स रिॲक्शन दॅट इज द बेस फॉर दिस टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री. काय असतं रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे? रेडॉक्स रिॲक्शन मीन्स द रिॲक्शन इन विच रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द redox reaction. So the concept of redox reaction should be clear to you to study this topic. Redox, in this word there are two words. One is reduction and other is oxidation. Okay. The reaction in which reduction and oxidation, both these process takes place simultaneously. It is called as redox reaction. And we have defined this reduction and oxidation in different way. Addition of oxygen is oxidation. Removal of oxygen is reduction. Addition of hydrogen, that is reduction. Removal of hydrogen is oxidation. In terms of electron, what is reduction and oxidation? Loss of electron is oxidation and gain of electron is reduction. And one more point, that is about the oxidation state.
whenever there is increase in oxidation state, there is oxidation, and decrease in oxidation state, it is reductions. So it should be very, very clear to you what is meant by redox reaction, what is reduction, what is oxidation. आता समजा सोडियम क्लोराइड आहे, सोडियम क्लोराइड आयोनाइज झालं, NaCl आयोनाइज झालं, काय तयार व्हायला लागलं, Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. आता इथं ऑक्सिडेशन स्टेट बद्दल बोलू आपण. आता इथं Na पॉझिटिव्ह म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय, इथं +1 आहे, Cl निगेटिव्ह म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय, -1. तर ऑक्सिडेशन स्टेट बद्दल सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. So what is oxidation state? The numerical value with charge which is present on the element whenever it is present in the form of ion. Okay. Na positive oxidation state काय, +1 Mg. What is oxidation state? +2. What is oxidation state of aluminum ion here? +3. Right. So metal lose electron. When metal lose electron, cations are formed and there is formation of Na positive, Mg 2 positive, aluminum 3 positive. Cations are formed. या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काय, +1, ऑक्सिडेशन स्टेट +2, ऑक्सिडेशन स्टेट +3. सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज करतो, ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, +1. आता सोडियम कसं लिहितो आपण, हे सोडियम आहे, हे मॅग्नेशियम आहे आणि हे अल्युमिनियम आहे. याच्यावर कोणता चार्ज आहे का, देयर इज नो एनी चार्ज, दे आर इन फ्री स्टेट, है ना. फ्री स्टेट मध्ये असेल तर काय लिहितो आपण, इफ द एलिमेंट्स आर देअर इन देअर फ्री स्टेट, द ऑक्सिडेशन स्टेट इज 0. ओके. सो सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, ऑक्सिडेशन स्टेट इज 0. सोडियम पासून सोडियम आयन तयार झालं, मॅग्नेशियम पासून मॅग्नेशियम आयन तयार झालं, अल्युमिनियम पासून अल्युमिनियम आयन तयार केलं बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. राईट. म्हणजे काय झालं, सोडियम पासून सोडियम आयन, मॅग्नेशियम पासून मॅग्नेशियम आयन, अल्युमिनियम पासून अल्युमिनियम आयन तयार झालं. तर काय झालं त्या ठिकाणी, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स देयर इज ए ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन झालं. आणि ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय बदल झाला, देयर इज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. ओके. 0 पासून +1 झाली, 0 पासून +2 झाली, 0 पासून +3 झाली, ऑक्सिडेशन स्टेट वाढली. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन झालं. लक्षात घ्या, व्हॉट इज ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. रिडक्शन काय प्रकार असतो, रिडक्शन क्लोरीन आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 17. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहे, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. क्लोरीनची टेंडन्सी इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतला, कसं लिहिलं रिएक्शन, क्लोरीन +1 इलेक्ट्रॉन, देयर इज फॉर्मेशन ऑफ Cl-. So here oxidation state of chlorine was 0. Oxidation state of Cl ion is -1. So there is decrease in oxidation state, and whenever there is decrease in oxidation state, there is a reduction. Okay. Increase in oxidation state is oxidation, decrease in oxidation state is reduction. Okay. आता ऑक्सिडेशन कसं लिहितात बरं, आता सोडियमने इलेक्ट्रॉन दिला, कसं लिहायचं, हे सोडियम आहे, त्यानं 1 इलेक्ट्रॉन दिला आणि काय तयार झालं, Na पॉझिटिव्ह तयार झालं. इलेक्ट्रॉन दिला तर उजव्या साईडला जायचा, इलेक्ट्रॉन घेतला तर डाव्या साईडला जायचा रिॲक्शनच्या. बघा, सोडियमने इलेक्ट्रॉन दिला म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन स्टेट किती होती, इथं 0 होती, 0ची काय झाली, +1 झाली. म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडेशन अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज ऑक्सिडेशन.
ether. Gain of electron is reduction and decrease in oxidation state is reduction. ओके, तर या डेफिनेशन्स तुमच्या क्लिअर पाहिजेत इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकण्यासाठी. मग सोडियम क्लोराईड तयार होताना सोडियम इलेक्ट्रॉन द्यायला लागला आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घ्यायला लागला. दोन्ही प्रोसेस सोबतच होतात. एक जण इलेक्ट्रॉन देणार आहे, दुसरा इलेक्ट्रॉन घेणार आहे. राईट. एकाने इलेक्ट्रॉन दिला म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं त्याच्यामध्ये. दुसऱ्याने इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, रिडक्शन झालं. एकाच वेळेला ऑक्सिडेशन पण व्हायला लागलं आणि रिडक्शन पण व्हायला लागलं. मग या रिॲक्शनला काय म्हणायचं, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रिडॉक्स रिॲक्शन. सो रिडॉक्स रिॲक्शन इज द बेस फॉर द इलेक्ट्रोकेमिस्ट्री. राईट. नंतर ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, हे पण टर्म्स माहीत पाहिजे आपल्याला. व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट? ऑक्सिडायझिंग एजंट ऑर ऑक्सिडंट, रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट. जे ऑक्सिडेशन घडवून आणतात त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. जे रिडक्शन घडवून आणतात त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. सोडियम इलेक्ट्रॉन देतो क्लोरीनला, क्लोरीन मध्ये काय होतं, रिडक्शन होतं. म्हणजे क्लोरीन मधलं रिडक्शन कोणी केलं, सोडियम मध्ये केलं. म्हणून सोडियमला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. रिडक्शन कोणामध्ये झालं, क्लोरीन मध्ये झालं. पण कोणामुळे झालं, सोडियममुळे झालं. मग सोडियम काय झाला, सोडियम इज ए रिड्युसिंग एजंट. सो व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? द एलिमेंट which can give electron, the element which can lose electron and get itself oxidized. It is called as reducing agent. So metals are reducing agents. नॉन मेटल काय आहेत? नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात मेटल कडून. क्लोरीननं इलेक्ट्रॉन घेतला सोडियम कडून, म्हणून सोडियम मध्ये काय झालं, ऑक्सिडेशन झालं. म्हणजे सोडियम मध्ये ऑक्सिडेशन झालं, परंतु कोणामुळे झालं, क्लोरीनमुळे झालं. म्हणून क्लोरीनला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, क्लोरीनला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. सो व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट? द एलिमेंट which can accept the electron. The element which can accept the electron and get itself reduced, it is called as oxidizing agents. So non-metals are oxidizing agents. Is it clear? So metals are reducing agent and non-metals are called as oxidizing agents. So these concepts of redox reaction should be clear to you. What is redox reaction? What is oxidizing agent? What is reducing agent? Okay. Now इलेक्ट्रोलायसिस हा एक शब्द याच्यात आपण बऱ्याच वापरणार आहे. इलेक्ट्रोलायसिस काय? इलेक्ट्रोलायसिस म्हणजे इलेक्ट्रोलायसिस ऑफ सोडियम क्लोराईड. म्हणजे काय, सोडियम क्लोराईड घ्यायचं आणि त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास करायचं. तर आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज द इलेक्ट्रोलायसिस अँड हाऊ इलेक्ट्रोलायसिस टेक्स प्लेस, व्हॉट हॅपन ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस. समजा सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस बघायचं आपल्याला. जस्ट सी, electrolysis. Electrolysis of NaCl. Electrolysis. Fused or molten NaCl is taken. And these are the two electrodes which are dipped. Right? सोडियम क्लोराईड घेतलं, हे दोन
इलेक्ट्रोड त्याच्यात डीप केलेत आणि या इलेक्ट्रोड मधून काय केलं, या इलेक्ट्रोड मधून इलेक्ट्रिक करंट पास केलं. इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट. आता बघा या ठिकाणी काय आहे, हे NaCl आहे ना, हे काय खाली काय NaCl आहे. याच्यामध्ये कोणते कोणते आयन आहेत, Na पॉझिटिव्ह आहे आणि Cl निगेटिव्ह आहे. राईट, देर आर Na पॉझिटिव्ह आयन अँड Cl निगेटिव्ह आयन्स. इथून आता इलेक्ट्रिक करंट पास केलंय. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. राईट, एक इलेक्ट्रोड कसा आहे, हा एक इलेक्ट्रोड आहे पॉझिटिव्हली चार्ज आणि दुसरा इलेक्ट्रोड आहे निगेटिव्हली चार्ज. खाली सोल्युशन मध्ये आयन कोणते, सोडियम आयन आहेत आणि क्लोराइड आयन आहे. व्हॉट विल हॅपन हिअर, काय होईल या ठिकाणी, हे जे सोडियम आयन आहे हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होईल. राईट, आणि हे क्लोरीन आयन जे आहे हे कोणीकडे अट्रॅक्ट होईल, पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होईल. राईट, मग रिॲक्शन काय होईल या ठिकाणी, हे क्लोरीन आयन आहे, क्लोरीन आयन कोणीकडे चाललंय, इलेक्ट्रोडकडे चाललं. म्हणजे रिॲक्शन काय व्हायला लागली, क्लोरीन आयन घेतलं आपण, हे इलेक्ट्रोड त्या ठिकाणी काय व्हायचं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो. क्लोरीन आयन या इलेक्ट्रोडकडे गेलं, यानं इलेक्ट्रॉन दिला आणि काय तयार झालं, Cl निगेटिव्ह तयार झालं. सोडियम आयन मध्ये काय झालं, हे सोडियम आयन टेक वन इलेक्ट्रॉन, त्याच्यापासून काय तयार झालं, ठीक आहे. एका ठिकाणी काय झालं, इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. इथं बघा, सोडियम आयन इलेक्ट्रोड गेलं, एक इलेक्ट्रॉन घेतला आणि त्याच्यापासून काय तयार झालं, सोडियम तयार झालं. इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे का गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, देयर इज ए गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉनला काय म्हणतो आपण, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन. इथं काय झालं, रिडक्शन झालं. आणि इकडच्या साईडला काय झालं, इकडच्या साईडला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. इथं ओके, म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास झाल्याच्या नंतर काय झालं, व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास केमिकल रिएक्शन्स आर जनरेटेड. इलेक्ट्रिक करंट पास झाल्यावर ही रिएक्शन सुरू झाली. एकीकडे ऑक्सिडेशन झालं, एकीकडे रिडक्शन झालं. पण आपोआप झालं काय, इलेक्ट्रिक करंट पास झाल्यावर झालं का नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, रिएक्शन कशी आहे ही, नॉन स्पॉन्टेनियस. राईट, नॉन आपोआप झाली काही रिएक्शन, आपोआप झाली नाही. इलेक्ट्रिक करंट पास केल्याच्या नंतर रिएक्शन झाली. ओके, द केमिकल रिएक्शन स्टार्टेड आफ्टर पासिंग द इलेक्ट्रिक करंट. Therefore, we say that it is a non-spontaneous reaction. आणि एकीकडे काय झालं, ऑक्सिडेशन झालं, दुसरीकडे काय झालं, रिडक्शन झालं. ऑक्सिडेशन व्हायला लागलं, रिडक्शन व्हायला लागलं, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, रिडॉक्स रिएक्शन्स आर स्टार्टेड. आणि कायचा परिणाम आहे हा रिडॉक्स रिएक्शन स्टार्टचा, इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे रिडॉक्स रिएक्शन स्टार्ट झाल्या. म्हणजेच आपण म्हणतो हिअर व्हॉट इज हॅपनिंग ऍक्च्युअली, electrical energy is converted into chemical energy. Okay, electrical energy is converted to chemical energy. ठीक आहे, हा प्रोसेस आहे इलेक्ट्रोलायसिसचा. राईट, दॅट इज द इलेक्ट्रोलायसिस ऑफ सोडियम क्लोराइड. व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड, chemical reactions are started. That means electrical energy is converted to
केमिकल एनर्जी. आणि नेट रिझल्ट काय? नेट रिझल्ट काय? एका इलेक्ट्रोडवर काय जमा व्हायला लागले? सोडियम. हे सोडियम जे आहे, सोडियम इज डिपॉझिटेड ऑन वन इलेक्ट्रोड. सोडियम कोणीकडे जमा व्हायला लागलं? इथे हे सोडियम इथे जमा होईल. सोडियम इज डिपॉझिटेड ऑन द वन इलेक्ट्रोड. आणि इकडच्या साईडला काय झालं? आता एक सीएल लिहिलं. तुम्हाला माहिती आहे सीएल. सीएल कसं डायटॉमिक आहे, म्हणजे सीएल प्लस सीएल देर इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट? सीएल2. ठीक आहे. म्हणजे नेट रिझल्ट काय? सोडियम इज डिपॉझिटेड ऑन वन इलेक्ट्रोड and chlorine gas is liberated towards the other electrode. At the negative electrode it is called as cathode, positive electrode is called as anode. So when electric current is passed through sodium chloride, then sodium is deposited towards cathode and chlorine gas is liberated towards anode. Okay, so that is the net result. So that is the electrolysis. So what is electrolysis? It is a process in which electrical energy is converted into chemical energy. Okay. So what is more important for us? More important for us is to convert chemical energy into electrical energy. Right? Electrical energy खूप शॉर्टेज आहे आपल्याकडे, है ना. लाईट जाणं, लोड शेडिंग, काय लागलं? इलेक्ट्रिसिटीची कमतरता आहे. तर इलेक्ट्रिसिटी निर्माण कशी करायची हे जास्त महत्वाचं आहे ना. हाऊ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड स्टार्टिंग फ्रॉम केमिकल एनर्जी, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. आणि कसं करायचं? हाऊ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय युझिंग द केमिकल रिएक्शन, हे सगळं डिटेल आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आपण नंतरच्या पिरियडला बघूयात हाऊ electricity generated just by starting the chemical reactions. So today let's stop here. Thank you.